हरिश्चंद्र हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? खरं तर भारतीय संस्कृतीत या एकाच नावाने दोन जबरदस्त पण एकमेकांच्या अगदी विरुद्ध कथा ओळखल्या जातात. तर मग या हरिश्चंद्र नावाचा भारतासाठी नेमका अर्थ काय आहे? आजच्या या आपल्या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. एकाच नावाच्या दोन टोकांचा कथा. बघा, एका बाजूला आहेत पौराणिक राजा हरिश्चंद्र, सत्याचं वचनाचं एक मूर्तिमंत प्रतीक, ज्यांच्या कथेमुळे तर आपल्या देशात एका पूर्णपणे नवीन उद्योगाचा जन्म झाला. आणि दुसऱ्या बाजूला एक साहित्यिक भारतेंदू हरिश्चंद्र, एक अशी व्यक्ती ज्यांनी समाजातल्या त्याच सत्याच्या अभावावर आपल्या लेखणीने जोरदार टीका केली. म्हणजे बघा, दोन किती वेगळी व्यक्तिमत्व, पण नाव एकच. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण पाहूया की या दोन हरिश्चंद्रांची गोष्ट काय आहे. मग आपण बघू की एका पौराणिक कथेने भारतीय सिनेमाचा पाया कसा घातला. त्यानंतर भेटूया आधुनिक हिंदीचे जनक मानल्या जाणाऱ्या दुसऱ्या हरिश्चंद्रांना, त्यांची अंधेर नगरी ही कलाकृती समजून घेऊ आणि शेवटी या दोन्ही वारसांचा आज काय अर्थ आहे यावर विचार करूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या कथेपासून. ही गोष्ट आहे भारतीय सिनेमाच्या जन्माची आणि या कथेचे नायक आहेत दादासाहेब फाळके, ज्यांनी राजा हरिश्चंद्राची कथा पडद्यावर आणण्यासाठी अक्षरशः आपलं सर्वस्व पणाला लावलं. हे सगळं सुरू झालं एका छोट्याशा गोष्टीने. साधारण 1910 सालची गोष्ट आहे. फाळके यांनी लाईफ ऑफ क्राइस्ट नावाचा एक सिनेमा पाहिला आणि त्यांच्या मनात एक विचार आला, एक विजेची लहर चमकावी तसा. अरे, आपल्याकडे तर रामायण महाभारतासारख्या कथांचा एवढा मोठा खजिना आहे, मग आपण त्यावर सिनेमे का नाही बनवू शकत? आणि बस इथूनच एका मोठ्या क्रांतीची सुरुवात झाली. आणि इथं जी गोष्ट थक्क करते ती म्हणजे ह्या सगळ्याचा वेग. विचार करा, 1910 मध्ये कल्पना सुचली आणि अवघ्या 3 वर्षात म्हणजे 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र पडद्यावर झळकला सुद्धा. या काळात ते इंग्लंडला जाऊन फिल्ममेकिंग शिकून आले, स्वतःची कंपनी उभी केली. यातूनच फाळकेंची जिद्द आणि तळमळ दिसून येते. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दादासाहेबांसमोर आव्हानांचा डोंगर होता. पैसे नव्हते, म्हणून चक्क पत्नीचे दागिने गहाण ठेवले. बरं, त्या काळात स्त्रियां सिनेमात काम करायला तयार नसत. मग काय करायचं? तर चक्क एका हॉटेलमधल्या आचार्याला, अण्णा साळुंके नावाच्या व्यक्तीला तारामतीची भूमिका दिली. सगळी कामं स्वतःच करायचे. लिखाण, दिग्दर्शन, कॅमेरा. हा फक्त एक सिनेमा नव्हता, तर ते एक ध्येय होतं, एक मिशन होतं. सुरुवातीला मोठमोठ्या लोकांनी, वर्तमानपत्रांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा सामान्य लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. राजा हरिश्चंद्र प्रचंड यशस्वी झाला आणि या एका सिनेमेने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. एका नव्या युगाची सुरुवात झाली. ओके, ही झाली राजा हरिश्चंद्राची गोष्ट. आता आपण कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. आता भेटूया त्या दुसऱ्या हरिश्चंद्रांना. त्यांचं नाव भारतेंदू हरिश्चंद्र, एक महान साहित्यिक. ही संख्या बघा, 175 पेक्षा जास्त. या आहेत त्यांच्या साहित्यिक रचना आणि हे सगळं त्यांनी लिहिलं फक्त 17 वर्षांच्या कारकिर्दीत. विचार करा, किती प्रचंड काम असेल हे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं त्यांनी फक्त 35 वर्षांच्या आयुष्यात केलं. वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचं निधन झालं. इतक्या कमी वेळात त्यांनी साहित्याला जे योगदान दिलं ते खरंच अविश्वसनीय आहे. त्यांचा हा प्रसिद्ध दोहा त्यांच्या विचारांचा सार सांगतो. निज भाषा उन्नती आहे, सब उन्नती को मूल. म्हणजे स्वतःच्या भाषेची प्रगती हीच खऱ्या अर्थाने सगळ्या प्रगतीचं मूळ आहे. त्यांनी हिंदी भाषेला एक नवी, आधुनिक ओळख दिली. त्यांच्या अनेक अजरामर कलाकृतींपैकी एक जी आजही तितकीच लागू पडते ती म्हणजे त्यांचं नाटक अंधेर नगरी. आणि असं म्हणतात की हे संपूर्ण नाटक त्यांनी फक्त एका दिवसात लिहून काढलं होतं. तर या नाटकाची गोष्ट सुरू होते एका शिष्याने, जो एका विचित्र शहरात येतो. शहराचं नाव अंधेर नगरी आणि तिथला राजा चौपट राजा. इथला कायदा एकदम सोपा, टकेसेर भाजी टकेसेर खाजा. म्हणजे स्वस्त महाग असं काही नाही, सगळं एकाच भावात. आणि या मूर्ख राज्यात खरा गोंधळ सुरू होतो जेव्हा एक माणूस तक्रार घेऊन येतो. तक्रार काय? तर एकाची भिंत पडली आणि त्यात त्याची बकरी मेली. आता त्याला न्याय हवा असतो. आणि मग सुरू होतो आरोप प्रत्यारोपांचा खेळ. राजा खरा गुन्हेगार शोधायच्या भानगडीतच पडत नाही. तो फक्त एकावरून दुसऱ्याकडे बोट दाखवत राहतो. भिंतीचा मालक म्हणतो गवंड्याची चूक, गवंडी म्हणतो चुना बनवणाऱ्याची, तो म्हणतो पाणक्याची. ही साखळी लांबतच जाते. या सगळ्या मूर्खपणाचा कळस होतो जेव्हा खरा गुन्हेगार सापडतो, पण तो फासासाठी खूपच बारीक असतो. आता काय करायचं?
तर चौपट राजा एक नवीनच फरमान काढतो. शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. जा आणि शहरातल्या कोणत्याही जाड माणसाला पकडून आणा आणि त्याला फासावर चढवा. म्हणजे बघा, न्यायाची अक्षरशः थट्टा उडवली जाते. आणि शेवटी काय होतं? एका युक्तीने राजालाच असं पटवून दिलं जातं की या शुभमुहूर्तावर जो फासावर जाईल तो थेट स्वर्गात पोचेल. हे ऐकताच तो मूर्ख राजा स्वतःच फासावर चढायला तयार होतो. आणि अशा प्रकारे त्या अंधेर नगरीचा आणि चौपट राजाचा अंत होतो. हे एक जबरदस्त राजकीय व्यंग आहे जे आजही तितकंच खरं वाटतं. तर आता आपण या दोन्ही कथांना पुन्हा एकदा एकत्र आणूया. एका बाजूला आहे आदर्शवाद आणि दुसऱ्या बाजूला आहे वास्तवतेवर केलेलं एक बोचडं व्यंग. बघा, राजा हरिश्चंद्र हा सिनेमा एक आदर्श सत्यवचनी राजाची गोष्ट सांगतो. एक असा आदर्श ज्याच्यासारखं आपण व्हावं अशी प्रेरणा देतो. आणि दुसऱ्या बाजूला अंधेर नगरी हे नाटक एका मूर्ख मनमानी राजाची गोष्ट सांगतं. एक अशी गोष्ट जी आपल्याला भ्रष्ट आणि अविचारी शासनापासून सावध करते. एकाच हरिश्चंद्र नावाखाली आपल्याला हे दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन बघायला मिळतात. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, आजच्या काळात आपल्याला कोणत्या कथेची जास्त गरज आहे? राजा हरिश्चंद्राच्या आदर्शांची प्रेरणा देणाऱ्या कथेची, की अंधेर नगरीसारख्या आपल्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या, आपल्याला सावध करणाऱ्या व्यंगकथेची? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?